माझा बापाचा गाव आहे, कोणच्या बापाला नाही घाबरत चाल ना, तुम्हाला असं भारी भारी व्ह्यू बघायला भेटतो. आयशाशी मोबाईल घेतल्यात पण ते लोन घेतले. त्या पुढचा कॅमेरा चालू आहे, मागचा चालू आहे. हाऊस केलाय, हप्त्यावर रुपया नाही. गर्लफ्रेंडला घेऊन जातो फिरवायला, पैसा बारीक बारीक चिल्या पिल्ल्या, त्या चिल्या पिल्ल्यांनी बघा काय उद्योग केलं रात्री. मोदक मोदक हा मोदक. ब्लॉग पूर्ण बघा, मग समजेल नक्की काय होतं ते. हॅलो गाईज, कसे सगळे मजेत ना. सो मी आहे श्वास भोय. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपल्या गणपती बाप्पा घरी विराजमान झालेला आहे. तर खूप भारी वाटते, तुम्हाला पण भारी वाटत असेल. तर आज ना खूप भारी होणार आहे ब्लॉग, कारण मी जाणार माझ्या मित्रांकडे आणि ते सुद्धा माझ्याकडे येणार आहे. तर आजचा ब्लॉग एंडपर्यंत बघा, खूप भारी होईल. आणि संध्याकाळी काही ना काही धुमाकूळ मी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी घालणार आहे. तर नक्की बघा एंडपर्यंत. तर आता तुम्हाला मी गणपती बाप्पाचं दर्शन करून देतो आणि आपला ब्लॉग एंडपर्यंत बघा. ओके, टाटा, बाय बाय. पण नाही केला ना भाई. भाई किती मित्र आलं माझं. रोशन प्रसाद भाई, थँक्यू. बस असतो आता. महेश माझा मित्र आला बॅटरला म्हणजे आजारी होतो जरा. केली घेऊन आलं माझ्यासाठी, करतं गणपतीसाठी आणलं. चला इथून कुठं जायचे आपल्याला? समय गणपती पापडून बस झाला. बस झाला. कसं आहे मगर आवडला? आलाच नाही, आलो 2-3 दिवस झाला मला. गाईची आमची मादी, तिला मादी बोलतो. बघू शकता काम फुटलाय पोरीला. ठीक आहे, ती फुड्डी आहे फुड्डी, आणि ती मागची दिशा बघून गेलो. बस झाला, जा आता घरात जा. माझा बापाचा गाव आहे, कोणच्या बापाला नाही घाबरत. चला आता थंबनेलला फोटो टाकतो सगळा. गाईज आता मनीषा आलेली मला भेटायला म्हणजे गणपतीने आली घरी. आणि आता इथून चाललोय मी समीर संजय घरी. बसून गेला जाऊया आणि समीर संजय घरी. आता जरा बसून घ्यायच्या पुलावर थांबलो आम्ही फोटो काढायला. वातावरण एवढा खतरनाक आहे ना, मला वाटलं नव्हतं. मी घरात होतो 2-3 दिवस आणि बाप आहे बाप. क्लायमेट बडे, व्हॉट्सअप बडे, एक नंबर व्ह्यू आहे गाईस. आमच्याकडे याल ना, तुम्हाला असं भारी भारी व्ह्यू बघायला भेटतो. तरी ते कमीच पडतील तुला. तर सध्या फोटोशूट. मग तू एक काम कर, घरी जा. एक मिनिट. काय जरा फोटो काढतो पटापट. आपला फोटोग्राफर आहे याचा, आणि याचा किती फोटो काढला ना तरी याला कमीच पडतं. हो, असं विश्वास. त्याच्याकडे माझा प्रसाद फोटो काढू. हा आता आलो आम्ही निकितांच्या घरी बसून गेला आणि समीरांच्या. आणि बघा तब्येत किती झाली, जाम आजारी झाली. तो जरा जास्त काली नाही वाटत. निकी जरा काय बोलते का? गाव तू एवढं लास्ट कला व्हिडिओला नाही तेव्हा 100 फोटो काढतात. निकी यांच्या घरून जाऊन आलो. आता सम्यांच्या घरी जाऊ दे. सम्या, रोशन बोलतो होता का नको जाऊ सम्यांच्या घरी, पण तरी पण चाललोय का मी. रोशनला बघतो. माझ्या मागची घ्या आता घ्या.
समीर संजय पाया पडायला आणि समीर भाई गाव जायला. अरे नाही रे आवाज शेटी फिरतो गावात. आता तरी बंद कर दे. कसं काय बंद करू मी? तेव्हा ते फिरायला जाता नाही. कुठे जातो? पावसाळ्यातच जातो. पावसाळ्यातच जास्त आहे. आजारी व्हायला पाहिजे परत. भेटूया आता पुढे जाऊन कुठेतरी. जास्त पाऊस आला म्हणून आम्ही इथं थांबलो बस स्टँडला. डेंबुलीच्या बस स्टँडला. सगळ्यांचा फोटो काढलात पक्क. आणि मयूरला पाहिजे ब्लूटूथनी फोटो, याला पाहिजे जेंडरनी फोटो. तुला कशात फोटो देऊ बोल? वायफाय पुढे ब्लॉग बनवण्यासाठी 80,000 मोबाईल घेतलेत, पण ते लोन घेतलेत. आता पुढचा कॅमेरा चालू आहे तर मागचा कसा चालू करायचा आहे. आणि घातला ₹1,00,000 हाऊस केलाय. हप्त्यावर रुपया नाही. गर्लफ्रेंडला घेऊन जातो फिरवायला. देतो का? नाही बोलतो पैसाच नाही बोललो. आम्ही गेलतो बुरसुंगाला दर्शनाला, पण रोशनच्या डिअर करा आम्ही गेलोच नाही. पाणी पडलं ना डोकवलंय. बाप्पा आता बाप्पा कर. बाप्पा कर आता. बाप्पा कर. दोन्ही हाताने बाप्पा कर. बाप्पा कर. बाप्पा अजून घ्या. अजून 6 hours later. गाईज आता आहे ना आमच्या बाजूच्या घरात आलोय. जगदीश दासांच्या. किती वाजले? 1 वाजलाय. दाखवतो तुम्हाला. त्याचा झोपलाय. यांच्या घरातली सगळी माणसं झोपल्यात. बारीक बारीक चिल्या पिल्ल्यांनी काय उद्योग केलेच बघा रात्री. एवढ्या रात्री 5 गेलाय. तुम्ही विचार करून नाही का ना ह्या टायमाने पुरी ह्या बारीक बारीक पुरी बनवलंय पास्ता. आणि मी ऐन टायमाला आलोय तर समजू शकता पुढं काय होईल. सगळं पाहिलं मी बघायला आलेलो पनी काय करते. आणि यांची इथं मस्त पार्टी चालू होती. मला तोंड असं काय दिसतं असा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर विषय असा आहे की मी आजारी आहे. आता मी जस्ट पास्ता खाल्लाय. मस्त खूप सुंदर होता. तर आता ना आम्ही पहिले कानगोष्टी खेळू 5 मिनिटं. तुम्हाला कानगोष्टी माहिती ना? नाही माहिती. हां आता तुम्हाला इंग्लिशमध्ये काय बोलतात मला नाही माहिती. आमच्या गावाच्या कुत्र्यांना पण म्हणतात. लाईट पडू दे. दिसणार नाही मी. सो मेमरी गेम. आता मला नाही मेमरी गेम नक्की काय, पण कानगोष्टी म्हणजे काय असतं ते सांगतो मी. तर कानगोष्टी असं आहे का, ऐका. कानगोष्टी असं असतं का मी हिच्या कानात एक शब्द सांगणार, ती तो लक्षात ठेवायचा. ती तिच्या कानात वेगळा शब्द सांगणार, ती लक्षात ठेवणार. ठीक आहे. आणि ती तुला वेगळा शब्द सांगणार, तो तू लक्षात ठेवायचा. ससत सर्कल असं मारायचं. बरोबर. आणि नंतर आता मी तिला सांगितलं ना, इकडे बघ, मी जर तिला सांगितलं ना शब्द तू लक्षात ठेवलं. ठीक आहे. आता आपण असं रिव्हर्स यायचा. कसा? तू तिला आता प्रश्न विचारणार कुठला पण, काही पण प्रश्न. म्हणजे काय, तू आज काय खाल्ला, तू आज काय केला, तू आज बाप्पाचे किती वेळा पाया पडले, कुठला पण प्रश्न, जगातला कुठला पण प्रश्न समजला तसं विचारायचा. आणि समजला त्याचं उत्तर काय असणार सांग. उत्तर काय असेल? तिने जर तिला शब्द सांगितला ना तो तिचं उत्तर असणार. भले तो कुठला पण शब्द असतो. ठीक आहे. आता गेम स्टार्ट करतोय. आता पहिले मी हिच्या कानात एक शब्द सांगतो. ठीक आहे. ठीक आहे. काय काय बोललो इकडे? हां एकदम हळू बोलायचं आणि दुसरं काहीतरी बोलायचं. ठीक आहे ना? ठीक आहे. आता गेम झाली. आता कोणापासून स्टार्ट करायचा प्रश्न विचारायला? हां कोणाला विचारायचा प्रश्न? ठीक आहे. तू कोणाला प्रश्न विचारशील? हिला विचार प्रश्न. काही पण प्रश्न विचार. असं पुसपुस नको करू. बोल. उत्तर काय आला? बाप्पाच्या किती वेळा पाया पडली? त्याचं उत्तर झाला गणपती बाप्पा. असा. ठीक आहे. आता प्राप्ती का परत बोलली तू? प्राप्ती म्हणजे प्राप्ती पाया पडलो मी. ठीक आहे ना? समजलं ना?
तर आता माझ्यावर आलं ना. आता मी प्रश्न विचारला, आजचा दिवस तुझा कसा गेला? बॉली काय बॉली काय आहे बोली? नवीन शब्दांचा उगम होतोय आज. तुम्ही आज काय काय केलंस? डॉली. अरे भाई मला आता समजला बॉलीचा उगम कुठे झाला. फास्ट 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 बॉलीचं तू आज काय काय केलंस? बॉडी नको झाला. त्याचा पण उगम इथं झाला समजलं ना. बॉली डॉली आणि बॉडी. डोका आपटला फटाफट फटाफट सर तो प्रश्न विचारला. काय कोडा थोडा थोडा खरं मागाशी ना मी हिला पहिल्यांदा ना घोडा सांगितलेला, तिने त्याला कोडा सांगितला. जिने पण नाही सांगितलं. चला अजून कंटिन्यू करायचं, अजून कंटिन्यू करायचं. ठीक आहे पोरी आपल्या उत्साहित आहेत जरा. स्टार्ट करा असं. हे असंच तोंड करा खाली कॅमेरा मध्ये दिसेल असं. तुम्ही तोच सांगितलंच ना तिला नक्की? सांग मैथिली. ठीक आहे खरंच प्राप्त पासून मैथिली प्रश्न असा विचार असा इथून विचार असा प्रश्न. नाडी आज तू काय खेळलीस? टायगर सोबत खेळली समजला. ठीक आहे पटापट पटापट. मी विचारतो का पनू तू आज काय काय केलंस? खरंच मग आता चालू आहे ना घरात खरंच. ठीक आहे मला विचारायचं. आणि आज काय काय तू आज कुठे कुठे गेलता? मोदक. मला वाटला ती मस्त विचारेल तू काय काय खाल्लास. मी बोलेल मस्त मोदक. तर मी तुला विचारणार ठीक आहे ना. आता तू माझं ब्लॉग बघतेस का? हो. काय तुम्ही सांगितले ते बोल. मैथिली काय शब्द सांगितलं तुला? पोलीस. तू माझं ब्लॉग पोलीस सोबत बघतेस का? ठीक आहे तू विचार चल तुला तू तिला विचार. हिला विचार. तुम्ही काय काय केलास? डेअरी मध्ये गेलतीस आज? तुला विचारला. ठीक आहे अशा प्रकारे ही गेम आपण एंड करतोय. आणि आता मी यांना बोललो की माझ्याकडे दोन मूवी आहेत. एक किल मूवी आहे त्याच्यात नुसता काटमार म्हणजे अशी खून खराब आहे. आणि हॅरी पॉटर आहे. ऑलरेडी मी भरपूर सीझन बघितली ती आहे. आणि एक हॅरी पॉटरची. तर तुम्हाला कुठली बघायची? हॅरी पॉटर. किल का नाही? त्यात खूप मर्डर्स आहेत. आम्हाला आधी रात्री हॅरी पॉटर बघतो. सातवा पार्ट चालू आहे. ठीक आहे बाय बाय. भेटूया पिक्चर झाल्यानंतर. खूप मजा आली पिक्चर झाल्यानंतर. चला बाय. थिएटर होम घरात सिनेमा हॉल. ठीक आहे पुढे अशा प्रकारे ऍडजस्ट झालं. दोघी जरा मस्त टिंग्यावर जाऊन पिक्चर बघायला स्टार्ट करतोय. भेटूया आता पिक्चर झाल्यावर किंवा बघू यांच्या रिएक्शन मध्ये. ठीक आहे काही कारणामुळे आपली हॅरी पॉटरची मूवी एक्सपायर झाली आहे. मला माहित नव्हतं असा पण सीन होऊ शकतो. आणि मी जस्ट असंच बोललो होतो की ती डिलीट होऊ शकते. आणि खरंच ते झालं. ठीक आहे तर माझ्याकडे ऑप्शन साठी किल मूवी आहे. तर ती किल मूवी आता लावूया बघू काय होतं. आत्ता आहे ना 27 मिनिटाचा पिक्चर बघून झालाय. आणि आपण किती जण होतो? 1 2 3 4 5 आणि 6. आम्ही 6 जण होतो. त्यातली परी कोण प्राप्ती आणि मैथिली दोघी गेल्या झोपल्या. म्हणजे झोप आले त्यांना झोपल्या. आता आम्ही 4 बाकी आहेत. बघू आपण लास्ट पर्यंत कोण कोण राहत आहे. ठीक आहे 1 hour later. सो मी आता आलोय घरी. आणि मूवी बघता ना 3 जण झोपले डायरेक्ट. आणि लास्टला आम्ही 3 जण उरलो. आता मी जस्ट घरी आलोय. आणि बघा सगळे झोपलेत.
आता आम्ही काहीतरी ना 1 का 2 वाजता पिक्चर चालू केलेला बघायला, तर तो 3, 3:15ला संपला आहे आणि मी आता आलो 3:30ला घरी. सो कसा वाटला आजचा ब्लॉग आणि आपला जागरण. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि मी नेक्स्ट उद्याचा व्हिडिओ पण टाकेल गणपतींचा, तर तो पण नक्की बघा. टाटा, गुड नाईट, बाय बाय. आणि बाप्पा बघा किती भारी दिसते रात्री.